हिंदू धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे हा प्रश्न मी माझ्या विद्यार्थ्यांना विचारत असतो। हा प्रश्न मी अनेक वेळा माझ्या सेमिनारमध्येही विचारतो। बऱ्याच वेळा याचं उत्तर येत नाही। अनेक वेळा भगवद्गीता हे उत्तर येत असतं, काही वेळा रामायण महाभारत असे उत्तरे येतात। भगवद्गीता हे उत्तर मात्र नेहमी दिलं जातं। खूप लोकांना भगवद्गीता हाच आपल्या धर्माचा धर्मग्रंथ आहे असं वाटतं, पण भगवद्गीता हा महाभारताचा एक भाग आहे आणि महाभारताच्या अगोदर रामायणाच्या अगोदर अनेक हजारो वर्ष हा धर्म अस्तित्वात होता। या धर्माचं नाव हे वैदिक धर्म होतं। आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो, सनातन धर्म म्हणतो, त्या धर्माचं नाव हे आर्य धर्म किंवा वैदिक धर्म होतं आणि या वैदिक धर्माचा मूल ग्रंथ आहे वेद। वेद 4 आहेत। यापैकी पहिला वेद म्हणजे ऋग्वेद। अभ्यासकाच्या मते आजपासून 3500 वर्षापूर्वी ऋग्वेदाच्या निर्मितीला आरंभ झाला। इसवी सन पूर्वी 1500 वर्ष ते 500 वर्ष हा कालावधी ऋग्वेदाच्या निर्मितीचा काळ समजला जातो। याला ऋग्वेदिक काळ असे सुद्धा म्हणतात। या अर्ली वेदिक पिरियडमध्ये ऋग्वेदाचं कंपाईल पूर्ण झालं। यानंतरचा काळ म्हणजे उत्तर वैदिक काळ। या उत्तर वैदिक काळामध्ये सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद अशा 3 वेदांची निर्मिती झाली। अशा प्रकारे वेद 4 आहेत। पहिला ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि शेवटचा अथर्ववेद। वेदांना अपौरुषेय मानण्यात येतं। अपौरुषेय म्हणजे ज्याची रचना कुठल्याही पुरुषाकडून कुठल्याही मनुष्याकडून झाली नाही असे ग्रंथ। वेदांना श्रुती सुद्धा म्हणतात। श्रुती म्हणजे ऐकलेले। वैदिक काळातील ऋषींना, वैदिक काळातील मुनींना या ऋचा पहिल्यांदा ऐकू आल्या। ऋचा म्हणजे ऋग्वेदातील पोएम्स। वैदिक काळातील ऋषींनी आपल्या तपसाधनेमुळं, आपल्या ध्यानयोगामुळं या ऋचा पहिल्यांदा ऐकल्या आणि मग त्या कंपाईल केल्या आणि अशा तऱ्हेनं या वेदांची निर्मिती झाली असं वैदिक परंपरा मानते। आपल्या तप सामर्थ्यामुळं या ऋचांचा निनाद त्यांना ऐकता आला म्हणून वेद श्रुती आहेत। वेद म्हणजे टू बी नो, वेद म्हणजे नॉलेज, वेद म्हणजे ज्ञानाचं भांडार, वेद म्हणजे ज्ञानाचा स्रोत, वेद म्हणजे सर्व ज्ञानाचे उगमस्थान। वेदामधून अनेक हिंदू धार्मिक साहित्य निर्माण झालं। जे हिंदू धर्मामध्ये आजही हिंदू धार्मिक साहित्य निर्माण होत असतं त्याचं उगमस्थान हे वेदच असतात। एखाद्या वक्तीबद्दल किंवा एखाद्या वक्तव्याबद्दल त्याची सत्यता पडताळण्यासाठी किंवा ते सत्य अंतिम सत्य आहे हे सांगण्यासाठी वेदवाक्य असं बोललं जातं। वेदवाक्य ही संज्ञा आहे, म्हणजे वेदातील सत्य हे अंतिम सत्य। वेदातील शब्द म्हणजे अंतिम शब्द। वेदवाक्य म्हणजे ब्रह्मवाक्य। वेद हे ब्रह्माने निर्माण केलेले आहेत। साक्षात ब्रह्माने वेदातील ऋचांची रचना केलेली आहे अशी सुद्धा हिंदू परंपरा आहे आणि त्यामुळं वेदाला अंतिम सत्य मानण्यात येत असतं। एवढं वैदिक साहित्याचं आणि ह्या वेदाचं महत्त्व आहे। वेदांना श्रुती म्हणतात। वेदानंतर जे साहित्य वैदिक काळामध्ये तयार झालं आणि नंतरच्या काळात सुद्धा तयार होत राहिलं या साहित्यांना स्मृती म्हणतात। वेदामधून ब्राह्मणे या ग्रंथ प्रकाराची निर्मिती झाली। नंतर ब्राह्मणानंतर आरण्यके या ग्रंथाची निर्मिती झाली। नंतर उपनिषद आली। वेदातील विधी समजाव्यात यासाठी ब्राह्मण या ग्रंथ प्रकाराची निर्मिती झाली। वेद कसे आहेत हे सामान्य माणसाला समजावं, त्यांचा व्यावहारिक अर्थ लोकांना कळावा याच्यासाठी उपनिषदांची निर्मिती झाली। उपनिषद म्हणजे वेदातलं ज्ञान व्यावहारिक भाषेत आणलं गेलं। या उपनिषदांचं सार म्हणजे भगवद्गीता। श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता हे उपनिषदाचं सार आहे। या उपनिषदाचं मूळ मात्र वेद आहेत। म्हणजे जी भगवद्गीता आज आपण वाचतो त्या भगवद्गीतेचं मूळ हे वेदच आहेत। आज आपल्याकडं मराठीमध्ये भगवद्गीतेचं भाषांतर वाचलं जातं। हे भाषांतर 12व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे। म्हणजे ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचं भाषांतर आहे आणि भगवद्गीता हा उपनिषदेचा सार आहे आणि उपनिषद हे वेदामधून आलेले आहेत। म्हणजे आज सुद्धा वेदाची ज्ञानगंगा अव्याहतपणे चालू आहे। वेदातील साहित्य, वेदातील तत्वज्ञान आज सुद्धा हे चालू आहे।
म्हणून वेद हे सर्व धार्मिक साहित्याची गंगोत्री आहेत. अभ्यासाच्या सोयीसाठी वैदिक काळाची 2 भागामध्ये विभागणी केली जाते. पहिला काळ म्हणजे ऋग्वेदिक काळ, अर्ली वेदिक पिरियड. या काळामध्ये ऋग्वेदाची निर्मिती झाली. या काळाचा अभ्यास करताना ऋग्वेद म्हणजे काय, ऋग्वेदाचं जीवन कसं होतं, या काळातलं कल्चर कसं होतं हे आपण समजून घेत असतो. यानंतरचा काळ म्हणजे लेटर वेदिक पिरियड. या काळामध्ये सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद या ग्रंथांची निर्मिती झाली. तसेच ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषद या ग्रंथ प्रकाराची निर्मिती सुद्धा याच काळामध्ये झाली. या काळातील जीवन कसं होतं, हे ग्रंथ प्रकार का निर्माण झाले, या मागची काय कारणं होती, हे आपण उत्तर वैदिक काळामध्ये समजून घेतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण ऋग्वेद म्हणजे काय, ऋग्वेदकालीन जीवन कसं होतं हे आपण समजून घेऊया.